तू सतत देवळात का जातेस? हा प्रश्न जेव्हा मला कोणीतरी विचारतं ना, तेव्हा माझं उत्तर अगदी साधं असतं. हो, मी देवळात जाते. कारण माझी श्रद्धा आहे. देवळात गेल्यावर मन शांत होतं, काही क्षण स्वतःशी बोलता येतं आणि आयुष्यात कितीही गोंधळ असला तरी त्या 2 मिनिटासाठी मनाला आधार मिळतो. पण माझ्यासाठी देव फक्त देवळात नाही. देवळात जाऊन देवासमोर हात जोडणं सोपं आहे, पण देवळातून बाहेर पडल्यावर माणसासमोर हात जोडण्याची वेळ आली तर आपण तिथेही माणुसकी ठेवतो का? माझ्यासाठी हा खरा प्रश्न आहे. मी देवाला फुलं वाहते, पण एखाद्याचं मन दुखावून तीच फुलं देवाला वाहण्यात मला अर्थ वाटत नाही. मी देवासमोर दिवा लावते, पण माझ्या वागण्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात अंधार निर्माण होत असेल तर तो दिवा कशासाठी? मी उपवास करते, पण मनात दुसऱ्याबद्दल मत्सर, द्वेष आणि अहंकार ठेवत असेल तर त्या उपवासाचा अर्थ काय? आणि मला सगळ्यात जास्त एक गोष्ट खटकते. आपण देवाला म्हणतो, देवा माझी इच्छा पूर्ण कर. पण आपण कधी असं म्हणतो का, देवा मला जे योग्य आहे ते स्वीकारण्याची ताकद दे. माझी चूक असेल तर ती मान्य करण्याची बुद्धी दे. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकव. आणि मी कुणाचं आयुष्य कठीण करणार नाही एवढी माणुसकी मात्र मला दे. माझ्यासाठी हीच खरी भक्ती आहे. कारण मला असं वाटतं, देवळात जाणं ही श्रद्धा आहे, पण देवळातून बाहेर आल्यानंतर आपण कसं वागतो ही आपल्या श्रद्धेची परीक्षा असते. तुम्ही रोज देवळात जा, 1000 वेळा जा, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण तिथून बाहेर आल्यानंतर जर तुम्ही आईवडिलांना अपमानित करत असाल, कुणाला फसवत असाल, एखाद्या गरीबाला कमी समजत असाल, कुणाच्या स्वप्नांची मजा उडवत असाल, तर एकदा स्वतःला नक्की विचारा, मी देवाची पूजा केली, पण देवाने निर्माण केलेल्या माणसाची किंमत ठेवली का? म्हणून मी देवळात जाते, नक्की जाते, पण देवळातून बाहेर पडताना मला एकच गोष्ट सोबत घेऊन यायची असते. देवाचा प्रसाद नाही, देवाने शिकवलेली माणुसकी. कारण शेवटी देवळात देव भेटतो, ती माझी श्रद्धा आहे. पण एखाद्या माणसाच्या दुःखात मी देव पाहिला तर ती माझी माणुसकी आहे.